ज्वाला न्यूजमध्ये अश्विनी आपले स्वागत करीत आहे. सासवड पोलीस ॲक्शन मोडवर. सासवड पोलिसांची बुलेट स्वारांवर दबंग कारवाई. कॉलेजमधील मुले व नवयुवक बुलेट स्वार हे बुलेटच्या सायलेन्सरला फटाकड्यासारखा विशिष्ट आवाज येण्यासाठी पुंगळी काढून गाडी फिरवतात. त्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना खूप त्रास होतो. त्यामुळे सासवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ऋषिकेश अधिकारी वाहतूक पोलीस यांनी या दुचाकी स्वारांवर कारवाई केली आहे. यामध्ये एकूण 12 बुलेट व एक स्प्लेंडर गाडीचा समावेश आहे. यामध्ये काही दुचाकीस्वार हे अल्पवयीन आहेत. त्यांच्या पालकांना बोलावून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे देखील पोलीस निरीक्षक यांनी सांगितलेले आहे. यावेळी एकूण 35,000 रुपये दंड वसूल केला आहे. या कारवाईमुळे सासवड शहर वाहतुकीला शिस्त लागेल असेही ते म्हटले. नमस्कार, माझं नाव ऋषिकेश अधिकारी, पोलीस निरीक्षक सासवड पोलीस. आज सकाळी डायल 112 जी इमर्जन्सी व्यवस्था आहे आपली, त्याच्यावर आम्हाला स्थानिक नागरिकांचे कॉल आले की काही तरुण मुलं की त्यांच्या गाडीवर बुलेट गाडीवर सायलेन्सरमध्ये मॉडिफिकेशन करून भरधाव वेगाने गाडी सासवड शहरात चालवत आहे. त्या अनुषंगाने आम्ही सासवड पोलिसांनी टीम फॉर्म केली. त्या टीमनी जवळजवळ 13 गाड्या पकडलेल्या आहेत. त्यापैकी 12 बुलेट आहेत, एक गाडी स्प्लेंडर. सदर गाडीवर आम्ही मोटर व्हेकल ॲक्टनुसार कारवाई करत आहोत. तसेच जर ते चालक अल्पवयीन असल्याचे चौकशी निष्पन्न झाले तर त्यांच्या पालकांवर आम्ही गुन्हे दाखल करत आहोत. नमस्कार. कारवाईचा आकडा किती होता? सरासरी 35,000 रुपये दंड अद्यापर्यंत आपण ऑनलाईनपणे वसूल केलेला आहे. आता सध्या जे अल्पवयीन दुचाकीस्वार आहेत, आज जे कारवाई झालेली आहे, तर अल्पवयीन असतील किंवा इतर जे दुचाकीस्वार असतील आणि त्यांचे पालक असतील, यांना काय आव्हान करा? माझं पालकांना हेच आव्हान राहील की आता सध्या परीक्षेचा काळ आहे. त्यामध्ये जर अशा प्रकारचे जर प्रकार घडले तर ते पुढे जाऊन त्यांच्या मुलांना परीक्षेवर त्याचा परिणाम होईल आणि त्यांचं जे फोकस आहे तो डळमळेल. त्यामुळे पालकांनी मुलांना वाहने देऊ नयेत. जर त्यांच्याकडे वाहन चालवायचा परवाना असेल तर वाहन देण्यात हरकत नाही, पण अशा परीक्षेच्या काळामध्ये त्यांचं फोकस डिस्टर्ब होईल अशा पद्धतीने त्यांना वाहन देऊ नये चालवायला.